हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी पुरी भाजी बनवली आहे आणि अगदी साध्या सिंपल पद्धतीनं ही बटाट्याची भाजी आणि पुरी बनवलेली आहे. तर आपण कधी हॉटेलमध्ये वगैरे गेलो तर पुरी भाजी खातो तर सेम ती टेस्ट आहे. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी शेवटपर्यंत बघा, तुमच्याही लक्षात येईल. अगदी एवढी साधी सिंपल भाजी आणि ती खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जात असतो. तर सगळ्यात आधी तर मी एक पातेलं गरम करत ठेवलं. त्यामध्ये चांगले 4 मोठे चमचे तेल घातलंय. तेल थोडं गरम झालं की नंतर त्यामध्ये हिंग घातलंय, मोहरी घातली अर्धा चमचा आणि जिरं अर्धा चमचा घातलेला आहे. तर मोहरी आणि जिरं छान असं तडतडलं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता. एक 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातलेत. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतलेत आणि 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या गोलवाल्या त्या घेतलेल्या आहेत. तर आता या मिरच्या आपल्याला छान अशा तेलावर परतवून घ्यायचेत आणि मिरच्या थोड्या परतल्या गेल्या की नंतर आपण त्यामध्ये हे आलं आणि लसूण हे जाडसर कुटलंय खलबत्त्यामध्ये, तर ते घालणार आहोत. तर भाजी कोणतीही असो, असा जरा फोडणी आपण एकदम छान केली ना की त्या भाजीची टेस्टही खूप छान येते. तर मी आधी लसूण, आलं आणि मिरची वगैरे खूप छान तेलावर चांगलं परतलंय. तर त्याचा छान सुगंधही यायला लागला होता. त्यानंतर घातलेला आहे कांदा. तर 2 मोठ्या साईजचे कांदे अगदी बारीक असे चिरलेले आहेत. तर ते आपण परतवून घेणार आहोत. तर कांद्याचा कलर अगदी लाल होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर घालायचे टोमॅटो. तर टोमॅटोही मी 2 मोठ्या साईजचे घेतलेले आहेत. तेही आपल्याला अगदी छान सॉफ्ट होईपर्यंत, त्या मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. तर आपण कोणत्याही प्रकारचं वाटण वापरलेलं नाही आहे, पण हे सगळे मसालेच आपण एक थोडासा वेळ देऊन चांगले तेलावर परतले ना की भाजीची टेस्ट छान येते. तर आता हे काही म्हणजे सुके मसाले घेतलेत. तर कांदा लसूण मसाला आहे, मिरची पावडर, थोडंसं आमचूर पावडर, गरम मसाला, धना जिरा पावडर आणि हळद आहे. तर हे मसाले मी या आपल्या भाजीच्या अंदाजे टाकलेले आहेत. तुम्ही कितपत तिखट खाता किंवा तुम्हाला कशी झणझणीत भाजी हवी आहे किंवा कमी तिखट हवी आहे, 4 लोकांसाठी हवी आहे, 2 लोकांसाठी, त्याप्रमाणे तुम्ही हे मसाले कमी जास्त करू शकता. मसाले घालून घेतलेत आणि ते छान परतवून घेतलेत. तर बघू शकता आता एक प्रकारे ही आपली म्हणजे ग्रेव्हीचा मसाला रेडी झालेला आहे. त्यानंतर हे 5 मीडियम साईजचे बटाटे होते. तर ते मी उकडवून त्याची साल काढून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे बटाटे कुस्करून या भाजीमध्ये घालून घ्यायचे आहेत. तर आता एक एक करत मी हे सगळे बटाटे घालून घेणार आहे. तर अगदी सॉफ्ट असा बटाटाही शिजला गेला आहे आणि मसाले आपले चांगल्या प्रकारे परतवून झालेले आहेत. तर आता हा बटाटा मी मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घेणार आहे. गॅसची फ्लेम थोडीशी कमी केली आहे कारण मसाला हा खाली भांड्याला चिकटायला लागला होता. तर आता आपल्याला जर सुकी हवी असेल ना भाजी, तर अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन किंवा न पाणी घालता तुम्ही तशीच खाऊ शकता. पण मी ही पातळ भाजी बनवणार आहे, तर त्यासाठी म्हणून मी 2 ग्लास पाणी गरम, अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तर ते पाणी घातले आणि पाणी मात्र आपल्याला गरमच घालायचं आहे. गरम पाण्यानं भाजीची टेस्ट अजून छान येते. त्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी कुस्करून घातली आणि थोडीशी कोथिंबीर आणि परत एकदा हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. तर भाजी तुम्हाला कितपत पातळ आणि दाटसर हवे त्या प्रमाणात पाण्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. तर हे साधारणतः 5 लोक अगदी पोट भरून खाऊ शकतात एवढी भाजी आहे. तर खूप छान ही अगदी झटपट तयार होते आणि वेळही ह्या भाजीला लागत नाही अजिबात. तर अशा प्रकारे एकदा नक्की तुम्ही भाजी करून बघा. जसजशी भाजी शिजेल ना तसं भाजीला कलर छान यायला लागला आहे आणि मधून अधून मी हलवून घेतले का तर खाली चिकटू नये म्हणून. त्यानंतर मी पुऱ्या बनवणार आहे, त्यासाठी तेल गरम करत ठेवलंय आणि पुऱ्याही लाटून घेतलेत. आज काही मी पुऱ्याची पिठांची रेसिपी दाखवलेली नाही आहे कारण आधी मी भरपूर वेळा पुरीची रेसिपी अपलोड केलेली आहे. तर गव्हाच्या पिठापासूनच बनवलेत पुऱ्या. अगदी 1 वाटी फक्त त्यामध्ये मैदा घातला आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घातलेला आहे. बाकी गव्हाचं पीठच आहे आणि त्यामध्ये फक्त मीठ घालून छान अशी कणिक मळून शेवटी तेलानं म्हणजे तेल थोडंसं लावून कणिक भिजत ठेवली होती अर्धा तास आणि त्याच्या या बनवलेल्या पुऱ्या आहेत. तर अगदी सॉफ्ट होतात पुऱ्या, खूप छान आणि कमी तेलकट होतात.
तर अशा प्रकारे मी ही आज साधी सिंपल अशी पुरी भाजीची रेसिपी बनवलेली आहे. तर एकदा तुम्ही नक्की अशा प्रकारे पुरी आणि भाजीची रेसिपी ट्राय करा. तुम्हीही बाहेर हॉटेलमध्ये कधीही पुरी भाजी खाणार नाहीत आणि मुलांना थोडंसं काहीतरी वेगळं की रोज चपाती भाजी, तर त्यासाठी म्हणून हा एक खूप छान मेनू आहे. तर तुम्हाला मी दाखवलेत पुऱ्या कशा अगदी टम्म फुगलेल्या आहेत. तर त्यानंतर आता सगळ्या पुऱ्याही मी करून घेतलेत आणि आता फायनली करते प्लेटिंग. तर कांदा आणि लिंबू घेतलेला आहे. त्यानंतर या टम्म फुगलेल्या अशा गरमागरम पुऱ्या आणि त्यासोबत घेणार आहोत बटाट्याची भाजी. तर असा हा अगदी साधा सिंपल आणि झटपट तयार होणारा, कमीत कमी मसाल्यात कमीत कमी साहित्यात तयार होणारी ही पुरी भाजी खायला अगदी अप्रतिम लागते, दिसायलाही गोड दिसते. तर अशा प्रकारे पुरी भाजी मी सांगते, तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि या भाजीबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे ते कमेंट करूनही नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटू यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.